अवकाळी पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 25 ते 30% अधिक शेतकऱ्यांच्या कांदा रोपाची उगवण होऊ शकली नाही. त्यामुळे कांदा रोपासाठी मारामार होत असून जास्तीचे पैसे मोजून देखील लागवडीसाठी रोप मिळणे दुरापास्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करून देखील यंदा कांद्याचे सोने होणार की माती होणार अशी भीती आता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला, त्यामुळेच ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीच्या पाठोपाठ कांदा शेती करण्यावरती अधिकचा भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा कांद्याच्या लागवडीमध्ये निश्चित वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी गणराज्याशी बोलताना दिली आहे. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, मात्र यंदाच्या वर्षी ऊस तोडीसाठी टोळ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ऊसाच्या तोडी अभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत असल्याचे दुर्दैव चित्र निर्माण झाले आहे. मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला, त्यामुळे यंदा कांदा लागवड केली आहे. ढगाळ वातावरण तसेच वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे कांदा पिकाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. यासाठी पाण्यावाणी पैसा खर्च करत आहेत, परंतु यापुढे काय होणार याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे ढग दाटून आले असल्याची प्रक्रिया कांदा उत्पादक शेतकरी सचिन म्हसे यांनी दिली. पडणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रोपावर व कांदा पिकावर मावा तसेच फुलकिडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच 30 ते 35% रोपांची मार झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेने यंदाच्या वर्षी कमी लागवड होईल. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असून भविष्यात कांद्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.